असं दरबारात जाऊन चमत्कार सिद्ध करता येत नसतो. जर त्यांनी आव्हान सिद्ध केलं तर त्यांना आम्ही 30 लाख रुपये देऊ. जगभरात या विषयावर करोडो रुपयाचे बक्षीस आहे, तेही मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बाबा तुम्ही या, रामकथा करा, प्रवचन करा, आमचा काही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण तुम्ही रामकथा प्रवचनाच्या नावावर तुम्ही जो दिव्य दरबार सुरू करता, प्रेत दरबार सुरू करता, त्या दरबारामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या चमत्काराचा समर्थन करता, स्वतः चमत्कार करता. तुम्हाला माहिती आहे समाज पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, या पद्धतीने त्यांच्या चमत्काराला वाहून बुलून लोक मोठ्या संख्येने तिथे येतात. मला असं म्हणायचंय का की गुन्हेगारला घडला मुख्यमंत्री झाले ते मंत्री झाले, तुम्ही म्हणू शकता आमच्या दृष्टीत तो आरोपी आहे. गृहमंत्र्यांनी अशा जनसामान्याची दिशाभूल करणाऱ्या कथेच्या नावावर दिव्य दरबार बनवणाऱ्या माणसाच्या दर्शनाला जाऊ नये असं आम्हालाही वाटतं. खरं म्हणजे धीरेंद्र शास्त्रींना याआधी मुंबई, नागपूर, बदलापूर प्रत्येक ठिकाणी रीतसर वकिलामार्फत नोटीस पाठवून पोलीस स्टेशनला ACB क्राईम यांच्याकडे तक्रार करून महाराष्ट्र शासनाची जादूटोणा विरोधी कायद्याची जी PIMC आहे त्यांच्या लेटरहेड सुद्धा लेखी कळवलेलं आहे. त्यांची विरुद्ध तक्रार दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या समाज भान असलेल्या समाज माध्यमांसमोर जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडलेली आहे, संयोजकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. याशिवाय बागेश्वर धामला रजिस्टर पोस्टाने आपलं चॅलेंज त्यांना पोहोचवलेलं आहे. आता राहिला प्रश्न की पत्रकारांसमोर कसं आणि तुम्ही दरबारात या, दरबारात जाऊन सत्य शोधन होऊ शकत नाही. या गोष्टीचं किती तथ्य आहे, किती सत्य आहे हे शोधण्यासाठी एखादी वैज्ञानिक पद्धती आपल्याला वापरावी लागेल, ज्यामध्ये तुमच्यासारखे जबाबदार पत्रकार, पंचमंडळ आणि व्हिडिओ शूटिंगमध्ये ते दरबारामध्ये होणार नाही. ते आपल्याला अन्य ठिकाणी ते घ्यावं लागेल. त्याचं ठिकाणी आम्ही सांगितलं ना, पत्रकार भवन नागपूर. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सन्माननीय गृहमंत्री, तुम्हाला जर अशी भीती वाटत असेल की आपल्यासोबत काही दगाफटका होऊ शकतो, सन्माननीय गृहमंत्री सुद्धा आपण बोलू शकता. असंच याआधी या समितीच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा समितीच्या संस्थापक संघटक श्याम मानव सरांनी वारंवार जाहीर केलं आहे. आपल्या व्याख्यानातूनही त्यांची पोलखोल आणि भंडाफोड केलेला आहे. हा त्यांचा सरळ खोटारडेपणा आहे की त्यांनी आम्हाला आव्हान दिलंच नाही. आव्हान दिलंय, सर्व प्रकारे दिलंय. आमचं आव्हान असं आहे की बाबा तुम्ही या, रामकथा करा, प्रवचन करा, आमचा काही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण तुम्ही रामकथा प्रवचनाच्या नावावर तुम्ही जो दिव्य दरबार सुरू करता, प्रेत दरबार सुरू करता, त्या दरबारामध्ये, त्या प्रेत दरबारामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या चमत्काराचा समर्थन करता, स्वतः चमत्कार करता. तुम्हाला माहिती आहे समाज पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, या पद्धतीने त्यांच्या चमत्काराला वाहून भुलून लोक मोठ्या संख्येने तिथे येतात. ओके, आता कालच दरबारामध्ये त्यांनी एक व्यक्ती आला होता आणि त्याला सांगितलं की त्याच्या पोटामध्ये काहीतरी आजार आहे वगैरे, आणि माझ्या हनुमानची मी चर्चा केली आणि त्या आजाराचं सांगितलं हे असं पाणी घेऊन तुम्ही प्या. आता ही घटना इथे घडली, त्याची व्हिडिओ आहे. या संदर्भामध्ये जर बाबांनी सरळ सरळ तुम्हाला आवाहन केलेलं आहे की तुम्ही आमच्या समोर या, चर्चा करा, आम्ही चर्चा करायला तयार आहोत, आणि तुम्ही फक्त मीडियाची बोलता असं त्यांनी आरोप केलेला आहे. मग आज तुम्ही औरंगाबादला त्यांच्याकडे जाणार आहात. मी सुरुवातीला सांगितलं, कुठल्याही गोष्टीचं सत्य शोधन करत असताना हे फसवणूक मुक्त स्थितीमध्ये शोधन व्हायला पाहिजे. चर्चा करू शकतो, पण त्यांच्याशी चर्चा करून यातून काही निघणार नाही. आपल्याला सत्य शोधन पद्धतीने करायचं हे त्यांना सांगा ना समोरासमोर. फक्त तुम्ही कागदोपत्री सांगून किंवा मीडियातून सांगण्यापेक्षा समक्ष भेटून सांगा. आता रजिस्टर पोस्टाने कळवलंय, वकिलांची नोटीस दिली, कोर्टाने गेले, पोलिटिशियनला दिले. आम्ही समक्षही सांगायला तयार आहे. त्यांचे जे आयोजक आहेत, संयोजक आहेत, तुमच्यासारख्या जबाबदार पत्रकारांना आणि जबाबदार प्रसार माध्यमातून त्यांच्यापर्यंत वारंवार ही गोष्ट जाती. त्यांना माहिती आहे आणि त्यांनी पळ काढलंय नागपुरातून. आम्ही असं म्हणतोय की त्यांनी पळ काढलंय. त्यांची एकूण 13 जानेवारीपर्यंतची त्यांची तिथे दिव्य दरबार होता. जसं आम्ही पत्रकार परिषद घेऊन आव्हान दिलं, लेखी आव्हान दिलं, पोलीस स्टेशनला तक्रार केली, 2 दिवस तक्रार केली, आदल्या दिवशी केली, कार्यक्रमात शूटिंग घेतल्यानंतर परत केली, त्याच्यानंतर त्यांनी पळ काढला. आता इथे तुम्ही FIR दाखल करणार. आता FIRच्या आम्ही याआधीच ज्या तक्रारी केल्या त्यावरच महाराष्ट्र शासनाच्या वतीने या जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही, हे अतिशय खिदाने सांगावं लागत आहे. आता आम्ही परत निवेदन देऊन परत आम्ही ती विनंती करतोय, वारंवार आम्ही ती करणार आहोत आणि आम्ही आमचं जनजागरणाचं काम सुरू ठेवणार आहोत. कुठलाही चमत्कार, बाबाजी त्यांच्या दिव्य दरबारमध्ये सगळे चमत्कार करतात. पर्चा निकालणं, कोणाचा आजार सांगणं, नाव सांगणं, मोबाईल नंबर सांगणं, वय सांगणं, ह्या प्रकारचा कुठलाही चमत्कार त्यांनी फसवणूक मुक्त स्थितीमध्ये, मी परत शब्द वापरतोय, फसवणूक मुक्त स्थितीमध्ये जर सिद्ध केला तर आम्ही बाबांच्या पायावर माथा टेकू. आम्ही गेल्या 41 वर्षापासून कुठल्याही देवाधर्माला विरोध न करताना
महाराष्ट्रातील संत आणि समाज सुधारकांचं हे जे जनजागरणाचं कार्य आहे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीचं हे 41 वर्षाचं कार्य आम्ही थांबवू आणि बाबांचा प्रचार प्रसार आम्ही गावोगावी जगभर करू. तर म्हणून आम्ही या निमित्तानं त्या मग जर त्यांनी अशा पद्धतीने जर ते आव्हान स्वीकारलं आणि फसवणूक मुक्त स्थितीमध्ये पंचमंडळासमोर ज्याच्यामध्ये पत्रकार असतील, हवे तर त्यांना हवे असणारे मंत्री घेता येईल, त्यांचे प्रतिनिधी घेता येईल, आपले प्रतिनिधी घेता येईल, सन्मान्य व्यक्ती जजेस सारख्या निवृत्त सेवानिवृत्त जजेस त्यामध्ये घेता येईल, असं दरबारात जाऊन चमत्कार सिद्ध करता येत नसतो. जर त्यांनी आव्हान सिद्ध केलं तर त्यांना आम्ही 30 लाख रुपये देऊ. जगभरात या विषयावर करोडो रुपयाचे बक्षीस आहे, तेही मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि जर त्यांना समजा पैशाची गरज नसेल, कारण आज आमची समिती ही प्रबोधनाची जन चळवळ आहे, लोकवर्गणीतून ते चालते. आजपर्यंत फॉरेन फंडिंग आणि सरकारकडून कुठलाही फंडिंग न घेता आम्ही हे चळवळीचं काम 41 वर्षापासून करतो आहे. आम्हाला आणि जागरणाचं कार्य करणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रबोधनासाठी फंडिंगची गरज असतेच, परंतु त्यांना जर त्या बक्षाची गरज नसेल तर त्यांनी त्यांच्यामध्ये दिव्य शक्ती आहे हे सिद्ध करण्यासाठी समोर यावं. त्याचा फायदा जगाला होईल. जसं उदाहरणार्थ ओसामा बिन लादेन शोधण्यासाठी अमेरिकेला 50,000 करोड रुपये खर्च करावे लागले, 7-8 वर्ष गेले. तर या दिव्य शक्तीतून त्याला आपण क्लेरो व्हायरस म्हणा, त्याला आपण टेलिपॅथी म्हणा, जगभरातल्या सर्वच धर्मामध्ये आहे. भारतातच आहे, हिंदू धर्मामध्ये नाही. हिंदू धर्मात त्याला आपण दिव्य शक्ती म्हणतो, पण जगभरातील इतर धर्मामध्ये सुद्धा आहे. त्याला इंट्युशन सुद्धा म्हणतात. ही जर सिद्ध झाली ती फक्त त्याला तशी एक ती म्हणजे काय म्हणतात कन्सेप्ट आहे, पण ते वैज्ञानिक सत्य नाही. अजून कुठेही जगात ते सिद्ध झालं नाही. जर बाबांनी ते सिद्ध केलं तर ते जगात सर्वांना याचा फायदा होईल. गृहमंत्री उपमुख्यमंत्री आज येत आहेत, तुम्ही म्हणतात आमची दखल घेत नाहीत, आम्ही तक्रार दिल्या त्याकडे गांभीर्याने घेतलं जात नाही. गृहमंत्री जर त्यांच्या कार्यक्रमाला येत असेल तर कोण तुमचं गांभीर्याने घेणार आहे? हा, आता ते तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ना. कारण या गृहमंत्र्यांनी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा कायदा होत असताना महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सन्माननीय गृहमंत्री त्यावेळेसचे त्या भाजपचे राज्याध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा या कायद्याला सपोर्ट केला आहे. त्यानंतरच हा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाचा पारित झालेला आहे. एक आरोप होतो की तुम्ही फक्त हिंदू धर्माचे असे काही जर असतील अंधश्रद्धा याच्याच मागे लागतात, बाकी धर्माच्या बाबतीत अंधश्रद्धा आहेत. उदाहरणार्थ ख्रिश्चनचा एक पादरी आला होता, तो जे तर आधार वगैरे दुरुस्त करतो, या बाकीच्या धर्माच्या मागे लागत नाही, हिंदू धर्माच्याच मागे का? प्रामुख्याने हा आरोप आमच्यावर याच लोकांकडून होतोय. मुळात असं नाहीये. आम्ही आजपर्यंत अनेक दर्गे, मीरा दातारचा दर्गा असेल, सैलानीचा दर्गा असेल, सैलानीच्या दर्ग्यावर गेल्या 25 वर्षापासून आमचं जनजागरणाचं कार्य सुरू आहे. अगदी मानव रुग्णालय तिथे केंद्र शासनाने मंजूर करावे यासाठी उपोषणाला बसण्याचं आंदोलन पासून तर एवढ्या मोठ्या लाखोंच्या संख्येमध्ये आमचे कार्यकर्ते, काही मुठभर कार्यकर्ते जाऊन जनजागरण हँडबिल वाटण्याचा आणि ते जीव मुठीत घेऊन ते काम करतात. मीरादाताचा दर्गा आहे, वर्ध्याचा दर्गा आहे, कामठीचा चांददाराचा दर्गा आहे, मस्जिद आहे. या ठिकाणी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी चमत्कार होतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन चमत्कार बंडाफोड करण्याचं काम करतो. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतील वळते येथील मोइनुद्दीन चिश्ती बाबा आहे, त्यालाही बंडाफोड करण्याचं काम केलं. असे अनेक लोक आहेत. हे झालं मुसलमान धर्मातील. आम्ही असं धर्म पाहून काम करत नाही. जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, त्यात कुठल्याही धर्माचा साधा उल्लेखही नाही. ख्रिश्चन धर्माच्या विरोधात म्हणा तुम्ही, चंगाई सभांच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात धर्माच्या माध्यमातून ऍक्च्युली या चंगाई सभांमधून हे जे ख्रिश्चन मिशनरी येतात, ह्या मिशनरी मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात, चमत्कार करतात. जसं की मुका बोलू लागेल, लंगडा चालू लागेल वगैरे वगैरे. आतापर्यंत जगात कुठेही त्यांना एवढा विरोध झाला नाही. तेवढी आपली पोलखल शहर, आपल्या राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून त्यांचा आम्ही भंडाफोड केला. त्यामधील एक 5 मिशनरी होते आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्यातला एक बनसोडे वगळता बाकी विदेशातील मिशनरी त्यांना पळून जावं लागलं. त्यानंतर माहीमची चर्च आहे, अशा अनेक ठिकाणी आम्ही ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलन सुद्धा काम करतो. पण मोठ्या संख्येने आपला समाज आहे, आपल्याच घरात घाण असेल तर ती दूर करण्याचं काम, संत आणि समाज सुधारकाचं काम आम्ही करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या संख्येने जनसमुदाय जमतो आहे. एक धार्मिक कार्यक्रम आहे, या निमित्तानं ते भेट द्यायला जात असतील असं वाटतं. आता ते चर्चा आहे, तुम्हाला माहिती आहे, गृहमंत्र्यांना माहिती आहे, तुम्ही क्लिअर बोला ना. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की गुन्हेगारला भेटला, उपमुख्यमंत्री चालले, गृहमंत्री चालले? तुम्ही म्हणू शकता. आमच्या दृष्टीने आरोपी आहे. कोर्टात त्यांच्या विरुद्ध आपण सरळ तक्रार केली आहे, वकिलामार्फत नोटीस दिली आहे, पोलीस स्टेशन तक्रार केली आहे. गृहमंत्र्यांना पण दिलेले आहेत. हा, हे गृहमंत्र्यांना दिलेले. गृहमंत्र्यांच्या नॉलेजमध्ये नसेल, पण गृहमंत्र्यांनी ते सबळ पुराणीशी ते चक्कर केली नाही. आम्ही अगदी मिनिट टू मिनिट प्रोग्राम त्यांना दिले की बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज हे त्यांच्या व्हिडिओमध्ये
काय काय बोलतात आम्ही त्यांना मिनिट नुसार दिलेलं आहे, त्याचं शब्दांकन सुद्धा करून आम्ही पोहोचवलेलं आहे. तर ह्या अशा वेळेस गृहमंत्र्यांना जाणं अपेक्षित नाही, हे तुमचा म्हणणं मुद्दा मला पोहोचलाय. आम्हालाही ते अपेक्षित नाही, तुम्हालाही ते अपेक्षित नाही. गृहमंत्र्यांनी अशा जनसामान्याची दिशाभूल करणाऱ्या कथेच्या नावावर दिवे दरबार भरणाऱ्या माणसाच्या दर्शनाला जाऊ नये असंच आम्हालाही वाटतं.